जर आपण सावधान झालो तर मिळाल्यानंतर निश्चित समाधान होणार आहे. कुठली गोष्ट करताना सावधान असावं. मग बिडीपासून तंबाखूपासून सावधान असावं. काही करताना माणसाला सावधान असावं आणि मिळताना समाधान असावं. तोपर्यंत चांगलं करून घ्यायचं आम्हाला. जीवनामध्ये चांगलं घडावं. जेणे पाहिजे उद्धार आणि होय तुझे पायी धार. बघता बघता 20 मिनिट जास्त झालीत बरं का. त्याला कारणीभूत कोण आहे सांगतो. त्याला कारणीभूत टाळकरी असतात. त्याला कारणीभूत वाजवणार असतात. वातावरण तयार झाल्यानंतर आम्हाला बोला वाटत असतं. आम्ही कधी कधी 11 वाजू नये वाटते आम्हाला आणि कधी कधी 11 का वाजनात वाटते आम्हाला. वातावरण तयार झाल्यावर सगळं वाजणाऱ्याची साथ, गाणाऱ्याची साथ व्यवस्थित, साली म्हणणारे सगळे. आणि मी येताना काय केले, नाचणारा चौकदारी घेऊन आलो आणि युट्यूब एक संघ घेऊन आलो. काल होतं का तुमच्याकडे? नव्हते का? आज मी घेऊनच आलो तिकडून. प्रेमानंद सगळं ठेवतो का म्हणून. ती माझी पहिलीची वेळ आहे बरं. काही ती कधी कोण लावते मला पत्ताही नसतंय. ते आज मात्र सोबतच झाले. त्यांनी फोन केली 4 वाजता, मला तुमच्या बरोबर यायची. म्हणजे काय अडचण नाही जाऊ. चौकदार आमचा हमेशा संपर्क असतोय आणि आमचा संपर्क असून संबंध असा आहे. अजून चौकदार चालतोय. चौकदार जीवनभर आपण परमार्थ करायचा पण कुणाच्या पुढे हात पसरायचा नाही. एवढ्याच अटीवर परमार्थ करायचा. वाटलं तर करायचा असा, नाहीतरी आपले 2 बैल करायचे, सुखे करावा संसार. आपलं बैल करावं. कारण संप्रदाय हा मोठ्या माणसाने आपल्याकडे लावून दिलाय. मग तुकोबारे असतील, ज्ञानोबा असतील, दादासाहेब असतील, सगळ्यांनी संप्रदाय आपल्या गोष्टीवर ठेवलाय. आपण संप्रदायाला तडा जाईल असं कधीच वागायचं नाही. म्हणून प्रेमाचं हा आमंत्रण आहे. इथं आल्यानंतर योगायोग आलाय. आमचे देशमुख साहेब भेट झाली. मला माहित होतं कावळगावात पाहुणे आहेत पण कावळगावच माहित नव्हतं मला. आता योगायोगाने भेट झाली. असं आमचं आणि योगेश महाराजाचं, भागवत महाराजाचं बरेच दिवसापासून प्रेम आहे. त्यांच्यामुळे येण्याचा योग आला. बोलत असताना काही अपशब्द गेले तर माझ्या वाणीचा दोष आहे. योग्य चिंतन ज्ञानोबरायचं आणि तुकोबारायचं. ज्ञानेश्वर पुढे हातरा माग